आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सिद्धू ये मी जरा आलोच। सिद्धू, तिने भरवलं, आता तू भरवायचंयस तिला। अरे संपत, अरे उठ के किती उशीर आहे? अरे गो बाई, अरे ये ना बाई, अरे अरे बापरे, थांबी बाबा। अरे श्रीनास, अरे हे काय जेवणाचा बेत एवढा चांगला गेलास आणि त्यात हे काय आणखीन? अरे असं कसं गुणायची? अरे पूर्वी माझ्या मुलीसारखीच आहे, तिच्याकरता एवढंही करणार नाही का? घे ना, घे. बोल नाही म्हणून पूर्वी बाळा, येतेस इकडे? आमच्याकडून छोटीशी भेट। असू दे, असू दे. सुखी राहा. सुखी राहा. पावरा बाळा, आजपर्यंत आमच्या घरात तुझा जो काही अपमान झाला त्याबद्दल आम्हाला माफ कर। अहो नाही, तुम्ही प्लीज माझी अशी माफी नका मागू। काल घटनाच अशी घडली की तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर चिडणं अगदी स्वाभाविक होतं। कदाचित तुमच्या जागी मी असते तर मीही अशीच रिॲक्ट झाले असते। पण मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की मी खरंच मुद्दाम काही नाही केलं। खरंच लक्ष्मीताई, आम्हाला माफ करा। म्हणजे जे झालं गेलं ते सगळं आता विसरून जा। नाही नाही, हे बघा, झालं गेलं गंगेला मिळालं। आता तुमच्या घरात इतकं मोठं कार्य होणार आहे, ते निर्विघ्न पार पडू दे एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आम्ही। आणि एवढा सगळा खर्च केलाय त्याचा काडीचाही फायदा होणार नाही आपल्याला। डेड इन्व्हेस्टमेंट आहे सगळी। काय खोटं बोलतोय मी? शांत बसा, प्रत्येक वेळी मला शांत बसा। आणि आजचा हा जो काही कार्यक्रम आणि हे काही आहेर वगैरे तुम्ही दिलात,
तसं बघायला गेलं तर आमच्या तोला मोलाचं तर काही नाहीये. हा, पण तरी पण आम्ही गोड मानून घेऊ. हा? हाव पण आजी, आता देवाला कोणी बी काय बी देव, पण जर का मनापासून दिलं तर देव त्याला गोड मानून घेतोयच की. आता देवाला काय तर द्यायची आपल्या कुणाची ऐपत आहे, पण एखाद्या गरिबानं दिलेला एखादा रुपया का असं ना, नाही तर श्रीमंतानं दिलेला सोन्याचा कळस का असं ना, त्याला दोन्ही बी सारखंच नाही काय. छान आहे तुमची सून. हो ना, अगदी लाघवी आहे. आणि बरोबरच बोलल्या आहेत त्या. देणाऱ्याचं प्रेम त्याने दिलेल्या वस्तूपेक्षा नेहमी मोठंच असतं. त्याचं मोल नाही होऊ शकत. चला, बाकीची कामं पडलेली लग्नाची, जातो आम्ही आता. बरं लक्ष्मीताई, येतो आम्ही. बराच उशीर झाला. केळवणाचा कार्यक्रम खूप छान झाला. लग्नाला नक्की या. हो हो, अगदी नक्की. तुम्हा सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण. धन्यवाद. आरती. नमस्कार कर. हो, आयुष्यमान भाग. भावना, नमस्कार करते. आमच्या सिंचनाची नणंद आहेस तू, म्हणजे आमचीही कोणीतरी आहेस. या नात्यानं आज मी तुला एक सल्ला देते. पदरी पडलं पवित्र झालं असं समजून जो कोणी तुला सांगेल की तुझ्या गळ्यात त्यानं मंगळसूत्र बांधलंय, त्याचा मनानं स्वीकार कर. नाहीतर काय आहे ना, दैव देतं आणि कर्म नेतं असं होईल तुझं. समजलं? गुणाजी महाराजांचा, 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 गुणाजी महाराजांचा. लक्ष्मी निवास